लांबून आपल्याला परेलचा महाराजा बघायला भेटते आणि सुंदर अशी मूर्ती. यंदाची मित्रांनो ट्रेंडिंग मूर्ती म्हणजे आपली गणपती बाप्पाची बालमूर्त. मित्रांनो ही आपल्याला पेंटिंग केलेली ना बालमूर्त, पण आपल्या फोनमध्ये फोटो आहे त्याचा पेंटिंग केलेला. भाव दाखव. अशा प्रकारे बालमूर्त सजवलेली आहे बघा, मस्त पेंटिंग केलेली आहे. काय काय लावलं आहे भावा? पेटा वगैरे, धोतर, कपडावर केलं. आपल्याला मुंबईचा राजा दाखवते, मुंबईच्या राजाची मूर्ती बघा मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, मी अरुण कोहली स्वागत करतो तुमचा मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, अवघे 2 महिने बाकी राहिलेत. तर सर्वांच्या मनामध्ये विचार असेल, आपण गणपती कुठला सांगायचा, डेकोरेशन कुठला करायचा. तांबडशेतमध्ये आलो आहे आपल्या मित्राकडं, म्हणजे मित्राचा कारखाना आहे गौराई कला केंद्र. तर तिकडं जाऊ. पहिला आपण आपल्याला जयभाऊ भेटलाय. जयभाऊ कुठं जायचा पहिला? आता आपण जाऊ. पहिला माझा मित्राचा कारखाना आहे, म्हणजे मित्र आहे, आखणी करतोय. त्याची आखणी थोडी बघू आपण. तो पण थोडा लाजलो आहे, काही क्वेश्चनचा असं जास्त देणार नाही. ठीक आहे भाऊ. पाऊस आला आता, पावसात मला वाटतं विजू काय तिकडं जायचा. लईपच जाऊ. पाऊस आलाय म्हणून शूट करायला भेटणार नाही भाई. पटापट चला. मला पूर्णपणे गणपती एक्सप्लोअर करतो. आता आलो आपण युधिराज कला केंद्र आणि इकडं डेमोसाठी गणपती लावलेत बघा. सुंदर अशा मूर्ती आहेत छोट्या मुलांसाठी, म्हणजे छोट्या मुलांना आवड असते छोट्या छोट्या मूर्तींची. चला आपण मध्ये आलो भाई. कारखान्यात आलो तेव्हा समजला की माईक जॉईनच नव्हता केला, काय रिसिव्हर लावलाच नव्हता. आता आपल्याला प्रॉपर आवाज येईल भाई. आपण आलो आतमध्ये आणि इकडं जय भाऊचा मित्र पण आहे. इकडं भाई आखणी करतोय. भाऊ नाव का तुझा? प्रणव पाटील. आणि एवढे सारे गणपती घेतलेत त्यांनी आखणीला. दिवसामध्ये किती करतोस? 40-50 करतो भाई. हिचा टॅलेंट. इकडे बघा सुंदर अशी मूर्ती आहेत. लालबागचा राजा आपला फेवरेट गणपती. हो, कधीपासून करतोस आखणी? 5 वर्ष झाली. भरपूर पैसा कमवलास? भरपूर काय? तू काय बोलशील? भाई पण आखणी करतोय. कधी चालू करशील तू? शिकलोय मी. आता आपला भाऊ बोलल्यावर करायची आखणी. भाषा आपला गुरु हाच आहे. हा काय? प्रणव. गणपती बघा खूप चांगला आहे. गणपती आपल्या कारखान्यामध्ये, आपलाच कारखाना आहे. ते गणपती जातो कुठं. आणि मित्रांनो, हे सर्व रॅकमध्ये लावलेत. ते पूर्ण आहे ना मातीचे गणपती आहेत. शाडू मातीचे मित्रांनो गणपती आहेत सर्व. अजून गणपतींचं काम बाकी आहे. भरपूर गणपती आहेत. इकडं भरपूर अशा मूर्ती आहेत. आणि इकडं आपला दादा कारखान्याचा मालिक. आता का आपल्या कारखान्याचं नाव? युधिराज कला केंद्र. हा कुठं येतोय? तांबडशेत गाव. तांबडशेतमध्ये येतोय. आणि भरपूर अशा मूर्ती आहेत. कधीपासून चालू केलेला तुम्ही? आपला 3-4 वर्ष झाली. 3-4 वर्ष झाले. आणि अशा भरपूर मूर्ती आहेत. आणि बुकिंगसाठी नंबर वगैरे? हो, बुकिंगसाठी नंबर 98700707. आपण टाकूच नंबर. आणि तुमचं नाव काय? माझं नाव सागर पाटील. ओके, ठीक आहे.
तो इकडं बोर्ड पण लावला आहे आणि दादाचं नाव सागर पाटील. या नंबरला कॉन्टॅक्ट करा तुम्ही. भरपूर गणपती आहेत. ते मला वाटते 50 ते 55 दिवस बाकी असतील गणपतीसाठी आणि सर्वांना बुकिंग करायचे आहेत गणपती. तर आता तुम्हाला दाखवतो मूर्त्या. तर तुम्हाला कुठला आवडेल तर तुम्ही बघा आणि आपल्या कारखान्याला व्हिजिट करा. म्हणजे आपल्या मित्राच्या कारखान्यामध्ये जाऊ. आणि इकडं आपल्या कुठला कोणाचा कारखाना? सागराचा कारखाना होता. चला इकडं बघा गाड्यांमध्ये लोडिंग फक्त गणपतींचीच आहेत. भाईच्या कारखान्यामध्ये आलो. भाईचा काल स्टेटस बघितलेला. काय 4:30 वाजेपर्यंत करत होतो काय? 6 वाजेपर्यंत करत आहे भाईला. आता काय झोप नाही. इकडं मूर्त्या काका पण कलाकार आहेत. काय का 12 आहे. आणि इकडे पण गणपती आहे. ओके आहेत ओके. मूर्ती बघा मित्रांनो, खंडेरायाची मूर्ती. तर मित्रांनो प्रज्वलच्या कारखान्यात आलोय आणि प्रज्वल नेहमी लागतो भाई बोलायला. आपल्यासोबत जय भाई आहे. जय भाई सर्व आपल्याला एक्सप्लोअर करेल. म्हणजे गणपती कसं म्हणजे पेंटिंग होतं ते. जय भाई काय बोलशील? तर आपल्या इकडे गणपती आहेत तिथे पहिले तुम्हाला माहिती असेल की साच्यामधून आपले गणपती निघतात. म्हणजे POPच्या मूर्त्या तुम्ही बघू शकता इथे. या सर्व मूर्त्या साच्यामधून निघलेल्या आहेत. इथून पहिले आल्यानंतरला मूर्ती आपली पॉलिश आणि टचअप होते. म्हणजे पॉलिश म्हणजे जी आपली मूर्तीवर एक्स्ट्रा काही भाग असेल प्लॅस्टर विशेषचा ते पॉलिश करून मूर्तीला एकदम आकार देऊन त्याच्यात जे होलं वगैरे असतात ते होलं वगैरे आपण POPने भरतो. त्यानंतर याच्यावर डिस्टेमर मारतो. डिस्टेमर म्हणजे व्हाईट कलरचं तुम्ही बघितलं असेल की डिस्टेमर मारतो आपण. हां असं आपण डिस्टेमर मारतो. आणि डिस्टेमर मारल्यानंतरला पुन्हा याची पॉलिश करून नंतर मूर्ती आपली इथे येते. इथे आपण मूर्तीला बॉडी कलर मारतो. इथे ही आपली प्रोसेस झाली. यानंतरला आपला जो काम आहे तो याचं कलर काम. नंतरला मग मूर्तीला आपण पॅच कलर वगैरे मारतो. पॅच कलर वगैरे म्हणजे हे जे कलर आता तुम्ही बघताय हे नॉर्मल कलर असतात. याच्यावर पुन्हा शेडिंग वगैरे येते. आता जी मूर्ती आपण अशी बघतो आणि त्याच्यामध्ये डिफरन्स काय तर ह्याच्यावर नंतरला शेडिंग वगैरे येते मूर्तीवर. म्हणजे नॉर्मल जी मूर्ती असते जी आपण असं जी अशी आहे बॉडी कलर मारल्यानंतरला ही जी मूर्ती आपली बॉडी कलर मारल्यानंतरला आहे यानंतरला मूर्तीवर शेडिंग वगैरे करून आपण मूर्तीला कलर वगैरे जे तुम्ही बघता हे शेड आहे हे लाल लाल शेड आहे. हातावर शेड आहेत. हे पूर्ण जे शेड आहेत हे शेडिंग करतो. त्यानंतर मूर्ती अजून चांगली दिसते. मग याच्यावर कलर काम येतो. कलर कामावर शेडिंग येते. आणि मग वॉर्निश जे आपण तिकडे बघू शकतो मुलगा तो वॉर्निश करतो. हे जे दागिने वगैरे असतात त्याला पहिले वॉर्निश मारतो आपण. आता हा कलर मारतो पॅच कलर मारतो. त्याच्यावर आपण वॉर्निश मारतो आणि नंतर त्याच्यावर गोल्डन मारतो. आणि जो शेवटचा काम आहे राहिला आपला आखणीचा. मग कोण पेंटर असेल किंवा कोण असेल तो डोले रंगवतो आणि त्यानंतर मूर्ती आपली पूर्ण जसा की तू आहेस. मी शिकतोय अजून. हे असे कलर वगैरे मारतो आपण. धोतर फेटा गादी वगैरे आणि त्याच्यानंतर शेडिंग होते. ही आपली पूर्ण प्रोसेस असते गणपती पूर्णपणे रेडी करायला. गणपती मूर्ती रेडी करण्यासाठी. काका पेंटिंग करतात गणपतीची. काका आपल्या कारखान्याचं नाव काय?
गौराई कला केंद्र. गौराई कला केंद्र तांबडशेतमध्ये आहे मित्रांनो. स्क्रीनवर नंबर दिसत असेलच. तर काका आपले गणपती कुठे कुठे गेलेत यावर्षी? सर्वीकडे जातात, मुंबई पुणा. मुंबई पुणे. गाड्या लोड झाल्या काय? झाल्या. झाल्या मित्रांनो. अजून बऱ्याच मूर्त्या करायच्या बाकी आहेत. अजून बऱ्याच आहेत पण ते पुरात गेल्यात त्या. आणि पुरामध्ये किती गेल्यात काका? पुरात गेल्यात जवळ 200 बुडल्यात तिकडं. तिकडं तिकडचा कारखाना बंदच आहे. रस्त्यावर कारखाना आहे, तुम्हाला दाखवीनच आता जाताना. आणि इकडं गणपती आपले सेफ राहतात ना? इकडे सेफ राहतात. आता तिकडं बुरलाय म्हणून पर्यायवरण इकडे केलाय. हां बरोबर, पर्याय जागा. बरोबर. पर्याय जागा करायलाच पाहिजे. काका अजून काय एक्सपिरियन्स बोलणार, म्हणजे आपला कारखाना कधीपासून चालू झाला? कारखाना एप्रिलपासून झाला आहे. 2 एप्रिल. एप्रिल म्हणजे आपल्या कारखान्याला किती वर्ष झाली? आपल्या कारखान्याला 4 वर्ष झाली. 4 वर्ष झाली मित्रांनो. आणि जेव्हा आपली सुरुवात झाली तेव्हा किती मूर्त्या होत्या? जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला कमी होत्या, जवळजवळ 300 होत्या. 300 होत्या. आणि आता आता 4थं वर्ष चालू आहे. आणि 4थ्या वर्षाला किती मूर्त्या आणलेल्या आहेत? 500-600 पर्यंत गेलेले. 500-600 पर्यंत केलेले आहेत. आणि बुकिंग झाली का म्हणजे पूर्णपणे की अजून? चालू आहे. काही पूर्णपणे झाली, आता गावगिराकांची चालू आहे. हां बरोबर. आणि स्टॉप कधी करणार आपले बुकिंग? स्टॉप आता 15-20 दिवसात करणार. 15-20 दिवसात, कारण की आपल्या गणपतींचं काम पण व्हायला पाहिजे ना. बरोबर ना? बरोबर. आणि इकडं आखणी बाकी आहे ना? आखणी बाकी आहे त्याची. सुंदर अशी मूर्ती इकडं. मित्रांनो आपल्याला मूर्त्या बघता बघता आपल्याला नवीन एक मूर्ती बघायला भेटली. प्रज्वल भाई, कुठली मूर्ती आहे? पीओपीची आहे. बघा मित्रांनो, सुंदर अशी मूर्ती आहे. इकडं आतमध्ये काय आहे? सेटिंगवरून ठेवलं काय? ओके ओके. आपल्याला एक मित्र भेटला, म्हणजे आपल्या भावाच्या कारखान्यामध्ये मित्र काम करते. म्हणजे काय भावा, तुझं नाव काय? साहिल मुंडे. साहिल मुंडे. कुठून आहेस? सोनगाव रोहा. सोनगाव रोहा. रोहा. रोहावरून तू दररोज येतोस, अपडाऊन करतोस? हो मित्रांनो दररोज बघा, म्हणजे कालच आलो मी. कालपासून काल स्टार्ट आलो. केलं हो. का? तर मित्रांनो बघा, काय माहिती देणार आपल्या? माहिती म्हणजे आता गणपती कसे कसा गणपती तयार पहिले होतो, पेंटिंग वगैरे? पेंटिंग वगैरे पहिले त्याला बॉडी कलर पहिले व्हाईट मारतात, त्यानंतर मग बॉडी कलर मारला जातो. बॉडी कलर झाल्यानंतर मग शेडिंग येते. शेडिंग झाले की पूर्ण असे हे कलर येतात, मॅटेलिक. धोतर, शाल, गादी, परत त्याला हे मारले जाते, शाई मारले जाते. त्यानंतर आपली ज्वेलरी करली जाते. भाऊ आपला कधीपासून करतोस? मला 1 वर्ष झाला. 1 वर्ष झाला. हो. मस्त अशी कला आहे भावाच्या अंगात. बघा मित्रांनो कसा पेंटिंग करतोय. आणि मेन गोष्ट तो रोहावरून अपडाऊन करतो, हीच मेन गोष्ट आहे. आणि कोणाला यायचं असलं तर आपल्याला संपर्क करा, इथं गरज आहे. हो पेंटिंग तूच केलास का? हां भाईनीच केला. साहिल ना तुझं नाव? साहिलनी पेंटिंग केला. बघा मित्रांनो कसं आहे, भरपूर सुंदर आहे. 2 फुटाची असेल ना? 1.5 फुटाची? 1.5 फुटाची असेल ना? बघा मित्रांनो 1.5 फुटाची मूर्ती कशी सजवले भावानी आपल्या. आणि मित्रांनो कोणाला गणपती ऑर्डर करायचा असेल तर या 15 दिवसाच्या आतमध्ये करा, कारण की आता गणपती नंतर ऑर्डर करायला जातील तेव्हा गणपती काही पूर्णपणे बनणार नाही. त्याच्यामुळं 15 दिवसाच्या आतमध्ये गणपती बुक करायला या मित्रांनो. आणि आपल्या भावाचाच कारखाना आहे, चांगल्याशा रेटमध्ये मिळणार तुम्हाला मित्रांनो. हा बघा आपला फेवरेट गणपती लालबागचा राजा. हा पेंटिंग केला ना खूप भारी भाई दिसतो. 3 वर्ष मी लालबागचा राजाच नेतो घरी आणि याच कारखान्यावरून नेतो. यावर्षी माझा विचार आहे चिंतामणी, मोठ्या भावाची इच्छा आहे की चिंतामणीचा गणपती करू. इकडं बघा लालबागच्या राजाच्या मूर्त्या. ही बालमूर्त आहे ना? बघा मित्रांनो
ट्रेंडिंग आहे यंदाची. यंदाची मित्रांनो ट्रेंडिंग मूर्ती म्हणजे आपली गणपती बाप्पाची बालमूर्त. मित्रांनो ही आपल्याला पेंटिंग केलेली ना बालमूर्त, पण आपल्या फोनमध्ये फोटो आहे त्याचा पेंटिंग केलेला. भाव दाखव. तर मित्रांनो बघा अशा प्रकारे बालमूर्त सजवलेली आहे बघा, मस्त पेंटिंग केलेली आहे. काय काय लावलं आहे भावा? पेटा वगैरे, धोतर, कपडा वर्क केलेला आहे. पेंटिंग कमी ना, हा फक्त बॉडी कलर आहे ना, बॉडी कलर आहे. आणि याला पण सेम येईल का? सेम तशीच होईल मित्रांनो. जाईल 6,500-7 हजारापर्यंत. तर तुम्ही विजिट करा, काय कमी होईल. तुम्ही विजिट करा फक्त आपल्या भावाला, आपल्या दुकानात या. आणि इकडं ही भाऊ कुठली आहे मूर्त? तर मित्रांनो बघू शकता स्वामींची मूर्त. हल्ली भरपूर ट्रेंड चाललाय स्वामींचा, म्हणजे यावेळी तर भरपूर बघायला भेटणार आहे स्वामींच्या मूर्त्या. त्यामुळे अवेलेबल केलेल्या आहेत भाईनी, प्रज्वल भाईनी. हो एकच आहे का मूर्ती? हां मूर्त्या गेलेल्या मित्रांनो, 15 मूर्त्या होत्या फक्त. किती राहिल्यात? 3 राहिलेल्या आहेत मित्रांनो. बोललो होतो की स्वामींचा ट्रेंड आहे, त्याच्यामुळं स्वामींच्या मूर्त्या घेतात मित्रांनो. आणि ही मूर्त बघा मित्रांनो, मस्त अशी आहे. आंबटशेठचा आपला परम मित्र दुसरा राजबाई पाटील आला नाही घरी आमचे. आलेलो भाई. जय ना आला काय? भाऊ पाणी कुठपर्यंत आलेला आपला? एवढा भरलेला ना. आणि याचे वरती गेला असता तर मित्रांनो, जागा उंचावरची आहे. हो. आणि तिकडचे गणपती भावा, 3 फूट पाण्यात होते. काकू काय बोलशील? तिकडं किती मूर्त्या आपल्या पाण्यामध्ये गेल्या. ही इकडं हमरापूरला जाता आता आपल्याला एक मूर्ती आवडली. काय बोलतो? मूर्ती बघा मित्रांनो, आपला मित्रांनो गवलीपाड्याचा सम्राट दादर गावाचा, त्याची मूर्ती डिट्टो सेम मूर्ती आहे मित्रांनो. बघा मित्रांनो मूर्ती काय भावा, सेम आहे ना गवलीपाड्याचा सम्राट? गवलीपाड्याचा सम्राट गवलीपाड्याचा आहे भाई. हो दादर गावाचा, पण तो अमरापूरमध्ये राहतो. इकडं मूर्त्या बघा मित्रांनो, भरपूर मोठ्या मोठ्या. आणि इकडं सुंदर अशा पेंटिंग केलेल्या आहेत मॉडल. आपण कुठे जायचा? आज जायचं आपण साहिल भगत यांच्या कारखान्यामध्ये. म्हणजे तिकडे खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत आणि बॅलेन्सिंग मूर्त्या आपल्याला बघायला मिळतील. बॅलेन्सिंग मिनी आपल्याला परेलचा महाराजा बघायला मिळेल. हे आलं आपण कुठं? अथर्व आर्टमध्ये ना. आणि लांबून आपल्याला परेलचा महाराजा बघायला भेटते. आणि सुंदर अशी मूर्ती बघा मित्रांनो. तर मित्रांनो अथर्व आर्टमध्ये आलो आहे आणि इकडं आपल्याला माणसं सर्व बिझी आहेत. तर आपला जय भाई आहे, तर जय भाई आपल्याला सर्व गणपती एक्सप्लोअर करेल. तर जय भाई काय इकडं बॅलेन्सिंग मूर्ती परेलचा महाराजा, मिनी परेलचा महाराजा आपल्या हमरापूरमध्ये आहे. मिनी परेलचा राजा आहे आपल्या हमरापूरमध्ये. ह्याची प्राईस काय ते 1 लाखापर्यंत जाणार आहे. पुढे माणूस आपला आहे विचारूया एकदा. बघा मित्रांनो मोठ्या मोठ्या मूर्त्या. नाही म्हणजे हा आपला तेजुका आहे. तेजुकाची जी प्राईस आहे आपल्याला 55-60 पर्यंत जाईल. मिनी परेल आहे. बरेच इकडं काम चालू आहे. अजून काय करतस? पॉलिश करतोय. हा कुठला गणपती आहे आता? तर मित्रांनो सर्व वर्कर बिझी आहेत. बघा मोठ्या मोठ्या मूर्त्या. भरपूर मूर्त्या आहेत.
मित्रांनो मोठं नव्हे तर छोटा मोठं पण इथं अवेलेबल आहे. तर मित्रांनो मगाशी उल्लेख केलेला प्रज्वल भाईचा दुसरा कारखाना म्हणजे इथंच स्टार्टिंग केलेली भाईनी आणि तिकडं गावामध्ये दुसरा कारखाना आहे. आणि इकडं भाऊ किती पाणी आलेला? एवढा पाणी झालेला मित्रांनो. भरपूर गणपती बुडले. हे बघा एवढा उंचावर असून सुद्धा का भावा यावर्षी भरपूर नुकसान झाला. यावर्षी मित्रांनो भरपूर पाणी आला, सगळीकडे झाला, त्याच्यामुळे भरपूर नुकसान झाला. आणि काय भरपाई काय यावर्षी बराच नुकसान झाले. डबल टेबल काम ना. परत व्हाईट पेंट. हो बरोबर. पहिला उन्हामध्ये सर्व गणपती सुकलेले, तर परत मेहनत झाली ना. हो बरोबर. हो बरोबर. इकडं अवस्था बघू शकता. हे बघा इकडं पण बरेच गणपती आहेत. काका बोलल्याप्रमाणे 700 गणपती यावर्षी हे केले. आणि बाहेर पण गणपती गेले. हो कुठे गणपती गेलं बाहेर? दादा आलाय. दादा कुठे गणपती गेले बाहेर? आपले आता मुंबईला गेलेत, घाटकोपरला, कोल्हापूरला गेलेत, नाशिकला, आणि टेम्पो भरून ना. एक अमेरिकेला गेला पण रिटर्न आला. पीओपी बॅन आहे म्हणून अमेरिकेशी रिटर्न आला. तरी बरेच गणपतींचं काम बाकी आहे. इकडं पॅकिंग करते. हा पूर्ण काम झालेलं आहे का? बरोबर. आता पाणी आलेलं ना. हा पाणी भरपूर आलेलं ना. एवढी लेवल आलेली. हा हो बरोबर. एवढा उंचावर असून सुद्धा मित्रांनो पाणी वरती चढला आणि भरपूर नुकसान झाला. आणि डबल मेहनत मित्रांनो. इकडं मॉडेल पण लावलेले आहेत. आमच्या कारखान्यामध्ये पण सर्प सापडले. कुठला सर्प होता? एक साप होता, एक धामण होती, अजून आणि एक पानसट होता. भाऊ तुझं नाव काय? माझा सुदीप पाटील. सुदीप पाटील. दादरवरून आहेस का? बरोबर. कधीपासून काम करतोय? काम जानेवारी पासून. बरोबर. किती वर्ष झाली? किती 7 वर्ष झाली. 7 वर्ष. मग इथं कधीपासून काम करतो? इथे या कारखान्याला 4 वर्ष झाली. नाही, या कारखान्यात पहिलाच वर्ष आहे का? वेगवेगळ्या कारखान्यात काम करतो. हा बरोबर. म्हणजे 7 वर्ष तू वेगवेगळ्या कारखान्यात काम करतोय. बरोबर. ठीक आहे. तर तुम्हाला दुकानाला व्हिजिट करायची असेल तर लवकरात लवकर या. 15 दिवसाच्या आतमध्ये या, कारण की आता बुकिंग स्टॉप होईल. काय आता बुकिंग? कारण की आपल्या गणपतीचं काम पण करायचं असतं त्याच्या. हां बरोबर. आणि आपला पत्ता सांग. जो आहे तांबडशीच्या मध्ये ना. तापोटे देऊ. जोयानी तांबडीच्या मध्ये. हो. पोटे देऊ. शिवाई कला केंद्र. ओके ठीक आहे. आणि इथं मोठा कारखाना आहे. लांबून बघताय तुम्ही. मी तिकडं जाणार नाही कारण की व्हिडिओ मोठा होईल, त्याच्यामुळे इकडं समोर बघताय गौराई कला केंद्र आपल्या प्रज्वल भाईचा. आणि त्याच्या समोरासमोर भाई अनिकेत भाईचा आपल्या कारखाना आहे. कारखान्यातले गणपती बघू आपण. हो काय कुठपर्यंत काम आलाय? काम चालू आहे काय? किती गणपती घेतले यावर्षी? 600 गणपती घेतले. 600 घेतलेस? आणि नुकसान वगैरे काय झाला यावर्षी? हो बरोबर. याच्या मार्फत गणपती सुकतात ना. बरोबर. हिटिंग बरोबर. आणि पहिला भावा गणपती आपले पूर्णपणे सुकलेले ना. एवढा ऊन होता, म्हणजे जून पर्यंत पाऊस नव्हता ना. कायच नव्हता. जूनच्या एंड आला तरी पाऊस नव्हता. आणि गणपती ओके मध्ये झालेले, म्हणजे सुकलेले. बरोबर. एकदाच पावसाचा लोंढा आला आणि किती भरलेला. आणि गणपती कसे काढलेस? म्हणजे वरती तुला गणपती पाण्याची लेवल दाखवतो भाई. एवढं पाणी होतं.
अर्धा गणपती तर बुडलेलं पाण्यातच. हां. आणि कुठं कुठं चढवलंस म्हणजे इकडं या साईडला ही रॅक तर फुल होती खोल आपली होती सगळी. आणि कुठं गावात वगैरे नेलेलंस? घरी आपल्या घरी नेले. काय एवढं पाणी होता हां. काही करताच नाही आला. हो बरोबर. आणि तो पाणी दुसरा रात्रीच्या वेळेला आला मग हां ते अशाच सोडून दिले. हो बरोबर. आणि कामाला वगैरे बाबा कसं करतोस म्हणजे एवढा तू काम वगैरे करून पण तू कारखाना चालवतोस, कसं कसं मॅनेज करतोस? हा होतंय ते काहीतरी पाहिजे, बिझनेस पण पाहिजे स्वतःचा. बरोबर बरोबर. आपली नोकरीपेक्षा बिझनेस Business लक्ष लावला तर चांगला आहे. चांगला आहे, बरोबर आहे. आता एअरपोर्ट वगैरे काय बोलते आपला? आज चालू आहे आपला, तिकडे पण थोडाफार हात लावायचा नाही. इकडे पण हां थोडा ठीक आहे बरोबर. आजची शिफ्ट वगैरे काय? नाही नाईट शिफ्ट. नाईट शिफ्ट आहे. बघा मित्रांनो, नाईट शिफ्ट करून काम करून भाई आपला कारखाना चालवतोय. इकडे बघूया आपण गणपती. भाऊ गणपती दाखवशील का? आणि ही मला मूर्ती दिसते समोरला, ती आपले गवलीपाड्याचे सम्राटची डिट्टो गणपती आहे ना, मूर्ती आहे ना? तसाच आहे तो, तसाच प्रकारे आहे. गवलीपाड्याचा सम्राट. मित्रांनो, आपण व्हिडिओ काढायला आलेलो दादर गावामध्ये विसर्जनाच्या वेळी. फटाक्यांच्या आतिषबाजी होती आणि तोच गणपती आपल्याला बघायला भेटतोय. आणि बऱ्याच कारखान्यामध्ये हा गणपती बघायला भेटलेला आहे मित्रांनो, बघा. आणि हा मित्रांनो, हा भावा कुठला गणपती? फर्निचर आहे, मोर फर्निचर आहे बघ. मोराच्या डिझाईनचं फर्निचर. मोराच्या डिझाईनचा हे आहे फर्निचर का? हा फर्निचर. ठीक आहे ठीक आहे. अजून गणपती कुठले कुठले आहेत? तुला दाखवलं. हा गणपती भारी आहे. कसं काय बोलतो याला? कमळवाला गणपती कमळवाला. ट्रेंडिंगला आहे यावर्षीचा गणपती. यावर्षी बरोबर. आपल्याला प्रज्वल भाईनी पण दाखवला ट्रेंडिंगचा गणपती. जे याला धोत हे कापड वर्क येतो का? नाही नाही, हा बिना कापड, हा साधा सिंपल आहे. साधा सिंपल. हा बॉडी कलरच आहे ना पूर्णपणे? इकडं पण आहेत नॉर्मल गणपती. पूर्ण कारखाना भरलाय. हा बघा मित्रांनो, 50 तोला. तुझ्याकडे 1 टनचा नाही का? हा कुठे कुठे गेलेत गाड्या? आपली पहिलीच गाडी नागपूरला गेली. नागपूरला? हा नागपूरला पहिलीच गाडी 150 गणपती भरले. 150 गणपती भरले. हळूहळू इकडे मुंबईमध्ये ठाणा, घाटकोपर. आता उद्या घाटकोपरला आहे गाडी. घाटकोपरला. आणि आज कुठे गेली? आज विरारला गेली गाडी. विरारला आज विरारला. 50 गणपती भरले आज. आणि कुठले कुठले होते गोड गणपती? गोड गणपती तर आपले तबाईच झालेले आहे पूर्ण. दाखव, गोड गणपतीच दिसते सगळं. हे बघा मित्रांनो, पुरा मुलं ते सगळे हे झाले. डबल काम झालं ना भावा? लालबागचा राजा ना? चिंता नाही. कुठे आहे? आपल्याला मुंबईचा राजा दाखवते. मुंबईच्या राजाची मूर्ती बघा मित्रांनो. नक्की विजिट करा आपल्या भाईच्या कारखान्याला. अनिकेत भावा, कधीपर्यंत बुकिंग घेऊ शकतोस? म्हणजे आता या महिन्याच्या एंडला होलसेल तर बंदच आहे, पण गावगिऱ्यात पण बंद करू. कारण की जसं जास्त गणपती घेऊन जर चांगला काम देता येणार. हा बरोबर. आपल्याला थोडक्यात काम पण चांगलं दिलं म्हणजे मूर्ती पण कस्टमर दुसऱ्या पुढल्या वर्षी आपल्याकडे आला पाहिजे. बरोबर. प्रज्वल पण बोलला 15 दिवसामध्ये आपली बुकिंग बंद करू, काम पण चांगलं व्हायला पाहिजे म्हणून ना. हा. बरेच इकडं गणपती आहेत, तर नक्की विजिट करा. भावा ना, तुझा नंबर दे. माझा नंबर आहे 7263885147. तर मित्रांनो, सृष्टी आर्टला विजिट करा. तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतच असेल. नक्की विजिट करा. आपल्या गौराई कला केंद्राच्या समोर हा शॉप आहे अनिकेत भाईचा. इकडं भाई बघा पॉलिश करतोय. पॉलिश करतोस ना बाबा? बाळूभाई म्हणजे अनिकेत भाई मोठा भाऊ आहे. मोठा भाऊ आहे का? हा सॉरी, ओळखला नाही भावा. हा छोटा. हा छोटा आहे का? ठीक आहे. आणि भाई जॉब काय एअरपोर्टचा बादशाह. इकडं मित्रांनो भाईचा बॅनर लागलेला आहे शॉपचा. मित्रांनो, आपली व्हिडिओ इथंच थांबवते. कशा वाटल्या मित्रांनो गणपती बाप्पाच्या मूर्त्या ते कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला अजिबात विसरू नका. तर चला बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.